विमान अपघाताचा दाबून टाकलेलं सत्य उघडकीस. 28 जानेवारीला बारामतीत अचानक एका विमान अपघातात दादांचे निधन झालं. ही बातमी ऐकून महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता. पण अचानक आज सकाळी या प्रकरणाच्या बाबतीत अशी एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे ज्याने महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. अपघात होण्याच्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता. त्या व्यक्तीने माध्यमांसमोर येऊन ती रेकॉर्डिंग ऐकवली. त्या रेकॉर्डिंगमध्ये दादा काय बोलले हे सगळं आता समोर आलं आहे. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे दावे आणि शक्यता वर्तवण्यात येत होत्या, पण एका रेकॉर्डिंगने या प्रकरणाचं सगळं चित्रच पालटलं आहे. कारण या रेकॉर्डिंगमुळे अशी शक्यता समोर आली आहे की अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा परत येणार अशी चर्चा आता वेगाने सुरू झाली आहे. बारामतीतील लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे की आता दादा परत येणार, दादा पत्रकार परिषद घेणार. कारण एका फोन कॉलमुळे सगळं सत्य आता उघडकीस आलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात सोशल मीडियावर या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. त्यातच एक धक्कादायक फोन रेकॉर्डिंग इतक्या दिवसांनंतर उघड झाल्यामुळे दादा खरंच आहेत का आणि दादा परत येणार असा दावा आता केला जातोय. याला कारण ठरली आहे ती रेकॉर्डिंग आणि 5 असे भक्कम पुरावे ज्यातून हा संशय खरा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गावातील काही लोकांचे असे जबाब समोर आले आहेत ज्यांनी विमान खाली पडत असताना एक विचित्र प्रकार पाहिला होता जो आजवर समोर आला नव्हता. अपघात होऊन तब्बल 9 दिवस उलटले आहेत, पण अचानक आलेली फोन रेकॉर्डिंग आणि लोकांचा पुरावा यामुळे सत्य उजेडात आलं आहे. कालपर्यंत सांगितलं जात होतं की या विमानात 5 जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांचा मृतदेह त्यांच्या हातातील घड्याळावरून ओळखण्यात आला होता. खरं तर संशयाची पाल इथेच चुकचुकली होती, कारण नंतर समजलं की यात 6 व्यक्ती होत्या, पण मृतदेह 5च सापडले. मग तो एक व्यक्ती कोण होता? तो व्यक्ती दादा तर नव्हते ना, की तो पायलट होता? कारण पायलट देखील शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता आणि पायलटच्या पत्नीने पोस्ट केली होती की माझे पती जिवंत आहेत. कालपर्यंत हीच चर्चा होती, पण आज सकाळी अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी अपघात होण्यापूर्वी दादांनी विमानातून बारामतीतल्या एका व्यक्तीला केली होती. यामुळे बारामतीत अगदी पारावर आणि महाराष्ट्रात चहाच्या टप्प्यांवर हीच चर्चा सुरू आहे की दादा जिवंत आहेत आणि लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत. मग काय आहे तथ्य? कोणते 5 नवीन पुरावे सापडलेत? त्या शेवटच्या रेकॉर्डिंगमध्ये असं काय आहे की ज्यामुळे दादा परत येणार असा दावा केला जातोय? खरंच यात काही तथ्य आहे का? या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय नवीन सापडलं आहे? दादांच्या विमान अपघाताचं दाबून टाकलेलं सत्य उघडकीस. अशी एक बातमी समोर आली आहे ज्याने महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजितदादा जिवंत आहेत, अजितदादा परत येणार. एक अशी रेकॉर्डिंग अचानक समोर आली ज्यामध्ये अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादांनी एका व्यक्तीला फोन केला होता. त्या व्यक्तीने माध्यमांसमोर ती रेकॉर्डिंग ऐकवली आणि सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. दावा केला जातोय की अजितदादा जिवंत आहेत आणि परत येणार. अपघात होण्याच्या अवघ्या 10 मिनिटे आधी दादा कोणाशी बोलले होते आणि त्यांनी नेमका काय संदेश दिला होता? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही अफवांवर नाही, तर समोर आलेल्या पुराव्यांवर, लोकांच्या दाव्यांवर आणि त्या धक्कादायक ऑडिओ क्लिपवर सविस्तर चर्चा करणार आहोत. काय आहे यामागचे सत्य? लोक का म्हणत आहेत की दादा परत येणार? चला जाणून घेऊया या प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांमध्ये ही चर्चा सुरू आहे. मग ही चर्चा खरंच खरी आहे का? आणि दादा नेमकं परत येणार आहेत का? आणि ते कशा पद्धतीने येणार आहेत? खरं तर याची जी सुरुवात आहे तर ती ही शंका येण्यामध्ये, या चर्चा सुरू होण्यामागे खरं तर याची सुरुवात झाली होती त्या दिवशी सकाळी. दिवस होता 28 जानेवारीचा. त्या दिवशी सकाळी वातावरण निवांत होते, पण अचानक बातमी आली की बारामतीच्या दिशेने जाणारे विमान कोसळले आहे. सुरुवातीला वाटले की हा तांत्रिक बिघाड आहे, पण घटनास्थळी पोहोचलेल्या काही प्रत्यक्षदर्शींनी जो दावा केला तिथूनच शंकेची पहिली पाल चुकचुकली. विमान हवेतच 5 वेळा कापले गेले असे काही लोक सांगत होते. जर हवामान स्वच्छ होते तर विमान हवेतच असे का डगमगले? पहिल्या दिवशी प्रशासनाने सांगितले की विमानात 5 जण होते, पण विमानतळाच्या कागदपत्रांमध्ये मात्र काही वेगळेच दडलेले होते. 29 जानेवारीला दादांवर अंत्यसंस्कार झाले, पण इथेच लोकांच्या मनात प्रश्नांचे काहूर माजले. अंत्यविधी दरम्यान मृतदेह पूर्णपणे कपड्यांनी झाकलेला होता. चेहरा किंवा शरीराचा कोणताही भाग दिसत नव्हता. प्रशासनाकडून सांगण्यात आले की दादांची ओळख त्यांच्या हातातील एका विशिष्ट घड्याळावरून पटली आहे. पण विचार करा, ज्या आगीत विमानाचे पोलाद वितळले तिथे ते घड्याळ सुरक्षित कसे राहिले? हा प्रश्न केवळ लोकांच्या मनात नव्हता, तर राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात चर्चेला जाऊ लागला. तिसऱ्या दिवशी तपास यंत्रणांच्या हाती ब्लॅक बॉक्स लागला. सामान्यतः विमान कोसळण्यापूर्वी वैमानिक मेढे हा आणीबाणीचा संदेश देतो, पण या ब्लॅक बॉक्समध्ये वैमानिकाने मेढेऐवजी ओ शिट असे उद्गार काढल्याचे ऐकू आले.
याचा अर्थ असा की अपघात तांत्रिक नव्हता, तर काहीतरी असं घडलं होतं जे वैमानिकाच्या कल्पनेपलीकडे होतं. याच दिवशी दिल्लीतून एका विमान कंपनीच्या मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. या अटकेने प्रकरणाचा रोख पूर्णपणे बदलला. चौथ्या दिवशी सगळ्यात मोठा बॉम्ब फुटला. विमानाच्या पॅसेंजर मॅनिफेस्टनुसार विमानात एकूण 6 जण चढले होते. मग प्रश्न असा पडला की घटनास्थळी मृतदेह फक्त 5च कसे सापडले? तो 6वा व्यक्ती कोण होता? तो विमानातून हवेतच गायब झाला की तो कधी विमानात चढलाच नव्हता? सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की जो व्यक्ती गायब आहे तोच तर दादा नसतील ना, की त्या 6व्या व्यक्तीने काहीतरी मोठा खेळ केला? याच दिवशी समोर आले की ऐनवेळी अनुभवी वैमानिक बदलून एका अशा वैमानिकाला पाचारण करण्यात आले होते ज्याचा इतिहास वादातीत होता. 5व्या दिवशी या प्रकरणाला भावनिक आणि कायदेशीर वळण मिळाले. ज्या वैमानिकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते त्याच्या पत्नीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तिने थेट दावा केला की टीव्हीवर जो फोटो दाखवला जात आहे तो माझ्या पतीचा नाहीच, माझे पती जिवंत आहेत. या दाव्याने प्रशासनाची झोप उडवली. जर वैमानिक तो नव्हता तर विमानात नेमके कोण होते? मृतांच्या ओळखीबद्दल संभ्रम निर्माण झाला आणि महाराष्ट्राच्या पारावरची चर्चा आता दाद्यांमध्ये बदलू लागली. 6व्या दिवशी दादांचे अत्यंत निकटवर्तीय अमोल मिटकरी यांनी मीडियासमोर येऊन काही प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की जर 6 लोक होते तर 5च मृतदेह का? तसेच ज्या ठिकाणी विमान कोसळले त्या गावातील लोकांनी सांगितले की विमान खाली येताना त्यांनी एक पॅराशूटसारखी वस्तू हवेत तरंगताना पाहिली होती. ही माहिती आजवर का दडवण्यात आली? जर कोणी विमानातून उडी मारली असेल तर तो व्यक्ती नक्कीच सुरक्षित असणार. इकडे बारामतीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात दादा परत येणार अशा पोस्ट्सचा महापूर आला होता. आणि मग उजाडला आजचा दिवस. आज सकाळी एक अशी ऑडिओ क्लिप समोर आली ज्याने या प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यासारखी स्थिती निर्माण केली. हा फोन कॉल दादांनी अपघात होण्यापूर्वी शेवटचा केला होता. ज्या व्यक्तीला हा फोन केला होता त्याने स्वतः समोर येऊन ही क्लिप वाजवून दाखवली. या क्लिपमध्ये दादांचे शब्द काहीतरी मोठे संकेत देत होते. ते घाबरलेले नव्हते, तर ते काहीतरी सूचना देत होते. काळजी करू नका, मी मार्ग काढतोय, असे काहीसे शब्द त्या रेकॉर्डिंगमध्ये असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तपास यंत्रणांनी वेगळी माहिती दिली आहे. त्यांच्या मते 6 जणांचा आकडा हा केवळ तांत्रिक गोंधळामुळे आला होता, कारण क्रू मेंबरची गणना 2दा झाली होती. पोलीस सूत्रांनुसार घड्याळाव्यतिरिक्त दादांच्या अंगावरील कपड्यांच्या विशिष्ट डिझाईनवरून त्यांची ओळख पटली होती आणि त्यानंतर DNA चाचणीही करण्यात आली होती. राजकारणात सध्या सुमित्रा वहिनींनी जबाबदारी स्वीकारली आहे आणि त्या दादांच्याच वेगाने काम करत आहेत. पण अमोल मिटकरी आणि इतर नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न अजूनही हवेत तरंगत आहेत. जर सोनं वितळलं तर घड्याळ कसं उरलं, हा एकच प्रश्न हजारो अफवांना जन्म देत आहे. काही लोक याला शिवाजी द बॉस चित्रपटासारखी एंट्री म्हणतायत, तर काही याला केवळ लोकांच्या भावनांचा उद्रेक मानत आहेत. तर मित्रांनो, आत्तापर्यंत समोर आलेल्या या सर्व दिवसांच्या घटनाक्रमावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की हा अपघात जितका दिसतोय तितका साधा नाही. 6वा प्रवासी, वैमानिकाच्या पत्नीचा दावा, मिटकरींचे प्रश्न आणि शेवटी ती ऑडिओ क्लिप, या सर्व गोष्टींनी दादा जिवंत आहेत या चर्चेला खतपाणी घातले आहे. मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले आहेत आणि सरकारनेही या प्रकरणाचा तपास अतिशय वेगाने सुरू असल्याचं म्हटलं आहे. प्रेक्षकांनो, इथं थोडंसं थांबा. आतापर्यंत आपण या प्रकरणातील एकामागून एक समोर आलेले सर्व दावे आणि त्या धक्कादायक ऑडिओ क्लिपबद्दल सविस्तर माहिती घेतली. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे. ही सर्व माहिती सध्या सोशल मीडियावर उपलब्ध असणारे दावे, लोकांच्या चर्चा आणि समोर आलेल्या काही पुराव्यांवर आधारित असलेली फक्त एक शक्यता आहे. अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झालेले आहेत. तपास यंत्रणा त्यांचा तपास करत आहे. पण तरी लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तो 6वा प्रवासी कोण? वैमानिकाच्या पत्नीने तो दावा का केला? आणि त्या घड्याळाचं रहस्य नेमकं काय? आता मलाही तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला काय वाटतंय? या सर्व गोष्टी केवळ अफवा आहे की यामागे खरंच काहीतरी मोठं सत्य दडलेलं असू शकतं? दादा खरोखर पुन्हा परत येतील का? तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे या प्रकरणाच्या वेगवेगळ्या बाजू समोर येऊ शकतात. आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. लवकर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.